इकडे रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत मतदानासाठी एक नवरदेव पोहोचलेला आहे। लग्नाच्या आधीच नवरदेव मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेला आहे। राहुल शिवलकर असं या नवरदेवाचं नाव आहे। तर आज 264 नगर परिषद नगर पंचायतींसाठी निवडणुका पार पडतायत आणि आपण पाहतोय मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। तर मतदानासाठी चक्क नवरदेव आपल्या लग्नाच्या आधी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेला आहे। राहुल शिवलकर असं या नवरदेवाचं नाव आहे आणि यावरूनच लक्षात येतं या निवडणुका किती महत्त्वाच्या आहेत। लग्नाच्या आधीच हा नवरदेव मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेला आहे। तर विविध ठिकाणी मतदान सुरू झालेलं आहे। आज अनेक उमेदवारांचं भविष्य मतपेटीत कैद होत आहे। स्थानिक मुद्द्यांवर या निवडणुका लढवल्या जात आहेत। नेमका कोणता मुद्दा निर्णायक ठरणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अनेक बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्यात। तर नवरदेव काही वेळापूर्वी मतदानासाठी आला होता, त्याने नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। काय आवाहन करशील? लोकांना मी हेच आवाहन करू इच्छितो की केवळ 10 मिनिटं आपल्याला लागणार आहेत एक मत नोंदवायला। तर योग्य मतदान करा, 10 मिनिटं काढून वेळ काढून मतदान करा आणि योग्य आणि चांगला म्हणजे आपला लोकप्रतिनिधी तुम्ही नगर परिषदेत पाठवा आणि योग्य मतदान करून आपल्या प्रभागाचा आपल्या नगर परिषदेचा विकास करून घ्या आणि योग्य उत्तम कामे त्यांच्याकडून करून घ्या। तुमचं लग्न आहे आज आणि लग्नात असताना प्रथम कर्तव्य बजावलं आलास? नाही, 100% आपण नेहमी फक्त हेच म्हणतो की चांगली माणसं निवडून येत नाही आहेत, पैसे वाटप होऊन निवडून येतात, पण तुम्ही तुमचा हक्क आणि कर्तव्य बजावा आणि मतदान करा, योग्य माणसाला करा आणि चांगली माणसं निवडून आणा। मी आवाहन करतो सगळ्यांना या निमित्ताने की 10 मिनिटं फक्त लागत आहेत, तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडा आणि मतदान करा आणि योग्य माणसं निवडून द्या।